चेतन चव्हाणच्या बॅटमधून सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. चेतन चव्हाणने काय फटका लगावलाय. टप्प्याचा बॉल ओळखलं आणि नटराज बनले आणि 6 धावा प्राप्त केल्या. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 14 धावेवरती पहिलं षटक चाललंय. फुलटॉस वसूल. आणखी एक वेळ चेतन बरसतोय. आणखी आलाय हा धमाका षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती आता पाहायला मिळते 20 धावा 20. टिंकू राठोड. टिंकू गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आखून टप्प्याचा. जग्गू उडवतो या बॉलला आणि बॉल सरळ पाठवलाय सीमा पार. जग्गूच्या बॅटमधून आणखी एक वेळ येतोय हा स्पेशल षटकार. आणि आज प्रेक्षक वर्ग बघा लाखागोर सनरायझर संघाचे टाळ्या वाजवत आहेत. कारण हा सामना महत्वाचा आहे आणि महत्वाच्या क्षणांमध्ये काय सुरुवात केली आहे. चेतन चव्हाण त्याच्या सोबतीला. जग्गूने बरसताय दोघी फलंदाज. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला कमबॅक टिंकूचा पाहायला मिळेल. डॉट येतोय. त्या षटकारानंतर हा डॉट बॉल थोडासा दबाव कमी करेल. कारण महत्वाचं हे आहे. पुन्हा फसवलं जाळ्यात. परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप पंच सांगत असताना व्हाईट बॉल. अवांतर धाव सोडली जाईल व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. 27. 27 धावा. 27 बिन बाद. दुसऱ्या षटकातला खेळ चालला पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आताही हा बॉल डॉट असेल. आणि बघा षटकार आला त्यानंतर जग्गूचा प्रयत्न काय झालाय. बॉलच्या लाईन वरती जग्गू गेले नाही परंतु फटका खेळतायत. दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. त्यामुळे यश प्राप्त होत नाहीये. आताही थोडासा सहजतेने बॉलला ऑन साइडला टोलवलंय. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 28 वर जाऊन पोहोचेल. 28 धावा. चेतन चव्हाण. रिव्हर्सिपचा प्रयत्न. स्वतःला स्विच केलं. फ्लेक्स केलं स्वतःला. नक्कीच हा फटका खेळणं थोडंसं अवघड जातं. बघा आता हल्लीचा काळ आणि हल्लीच्या या बदलत्या क्रिकेटमध्ये फलंदाजांनी कोणता फटका प्रेफर केला तर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न अनेक. परंतु आता मात्र ऑन साइड ऑन दी अप. वाव. समोरच्या दिशेला चेतनचं शक्ती प्रदर्शन. बॉल सीमा पार. आणखी षटकार. और समाप्त. षटक समाप्त. षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 34 धावा बिनबाद 2 षटक समाप्तीनंतर. आणि आज लाखागोर सनरायझर संघाचा खिमा शांत आहे. परंतु जशा प्रकारची बॅटिंग होत आहे ना दुसऱ्या बाजूला प्रत्येक फटक्याचा एन्जॉय करतायत. म्हणजेच की हा क्रिकेट जो आहे ना हा क्रिकेट एन्जॉयमेंटचा खेळ आहे. प्रत्येक बॉलवरती आनंद घेणं हे क्रिकेटचं महत्वाचा क्षण आहे. आणि अशा स्पर्धा फार कमी येतात आणि त्या कमी स्पर्धांमध्ये तुम्हाला जास्त आनंद गोळा करावा लागतो. सीझन 4 बंजारा प्रीमियर लीगचं आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाला ज्या वेळेला आता समाप्तीला जातोय ना परंतु ही स्पर्धा आता पूर्णत्वाला का जाते. यशस्वी स्पर्धांमध्ये स्पर्धेचं नाव का जोडलं जात आहे तर ग्रामीण परिसरातील अनेक खेळाडूंना या स्पर्धेने संधी दिली.
आणि त्या संधीचं सोनं करत अनेक ग्रामीण परिसरातील जे खेळाडू आहेत त्यांनी त्यांचे गुण दाखवले, खेळ दाखवला आणि या स्पर्धेमध्ये शतक सुद्धा झळकावणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. सर्वाधिक धावसंख्या 200 धावा या धावफलकावरती बनवणारे संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले. यावरून आपण सांगू शकतो की ही स्पर्धा किती महत्वाची आणि किती ऐतिहासिक बनते आहे. आता बॅटिंग साठी पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला जगदीश पवार. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा उडवलाय, बॉल हवेत असेल, बॉल खाली, क्षेत्ररक्षक पकडला गेलाय झेल आणि आता मात्र जग्गूचा संपवलाय खेळ. टिंकू राठोडचा चांगला झेल आणि जगदीशचा संपलाय खेळ. पहिला धक्का क्रमांक 1 लागतोय 34 धावेंवरती. षटक क्रमांक 3च्या सुरुवातीलाच जग्गूबाद. तदनंतर आता अतुल चव्हाण आता बॅटिंग साठी संघाचे कॅप्टन कर्णधार आहेत. आणि जिथपर्यंत जर बघितलं तर आतापर्यंत अतुल चव्हाणने बॅटिंग केली आहे ना, आज सकाळच्या सत्रामध्ये ते चांगले खेळले आहे. कालच्या दिवसातही त्यांच्या बॅटमधून धावा आल्या. संघाचे कर्णधार आहे आणि बघा, कर्णधार होणं एवढं सोपंही नाही आहे. संपूर्ण 11 खेळाडू, त्या 11 खेळाडूंच्या प्रत्येक 11 मनांना 11 डोक्यांना सांभाळणं, तदनंतर आपल्या जो प्लान आहे त्या प्लानला मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करणं, प्रेशर हँडल करणं सोपं नसतं. कर्णधार पदाला साजेसं काम करणं आणि त्या पदाला थोडंसं सांभाळून घेणं फार कठीण जातं, परंतु ते चांगल्या प्रकारे अतुलने केलंय. पहिलाच बॉल अगदी पायावरती, डीप स्क्वेअर लेगला बॉल अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय, चौकार आणि चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने खातं ओपन करत असताना अतुल चव्हाण. बंजारा प्रीमियर लीग पर्व 4 बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचालित गेल्या 3 वर्षापासून यशस्वी आयोजन 4थ्या पर्वामध्ये स्पर्धा. समोरच्या दिशेचा बॉल समोर पुश करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला कोणतीही धाव या बॉलवरती नाही. धावसंख्या 38 एक बाद 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये जरूर, परंतु पॉवर प्ले मध्ये आता धावा करण्याची गरज आहे. मोठा फटका आताही प्रयत्न पडल्यानंतर खाली राहतोय हा बॉल. आणखी एक डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉलने प्रेशर वाढेल. पहिल्या डावातला खेळ जरूर चालला, परंतु दुसऱ्या डावामध्ये जर बघितलं तर गोलंदाजी ते डेप्थ मध्ये असेल लाका गोर रायडर संघाकडे. थोडासा स्लाइटली वर पिच बॉल गॅप भेटत आहे अतुल चव्हाणच्या बॅट मधून. आणखी एक बॉल, एक टप्पा उसळी सीमा पार, चौकार. चार धावा येत आहेत अतुलच्या बॅट मधून, महत्वाच्या होत्या 4 धावा. अगदी पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक सजवला. सिंगल स्टॉप साठी, सिंगल रोखण्यासाठी, थोडासा दबाव क्रिएट करण्यासाठी सजवलेला तो क्षेत्ररक्षक. त्याच्याच हातामध्ये शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. षटक समाप्त. 3 पॉवर प्लेच्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 42 धावा आणि गडीबाद झाल्यात 1. पहिल्या डावातला खेळ चाललाय. पॉवर प्ले समाप्त. डीजेला संधी. बंजारा प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 4. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्माननीय रमेश जगराम चव्हाण साहेब, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर. सहप्रायोजक श्री सुभाष देशमुख जाधव. अध्यक्ष वसंतराव नाईक, ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा. सहप्रायोजक श्री शैलेश परशुराम पवार, सौ आरती शैलेश पवार. काही रेखाजी नाईक, बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था, बिबी तालुका नवरा, जिल्हा बुलढाणा. अध्यक्ष सन्माननीय परशुराम पवार उर्फ बाबूजी. या स्पर्धेचे ट्रॉफी स्पॉन्सर, ट्रॉफी प्रायोजक आहे रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. त्यानंतर संघ प्रायोजक शैलेश परशुराम पवार, रमेश चव्हाण, सुनील नाईक, आत्माराम जाधव, करण सिंग राठोड, श्री धरमसिंग चव्हाण, बडीराम शेरे, सौ अनिता बडीराम शेरे, श्री सुनील चव्हाण, श्री आनंद पवार, श्री विशालजी चव्हाण. आणि टॉस का बॉस स्पॉन्सर आहे श्री अभिजित चव्हाण, श्री ग्राफिक्स पै अनिल राठोड समाजसेवक. त्यानंतर सामनावीराचे प्रायोजक श्री अमोल राठोड, राठोड सेल्स. कॅप प्रायोजक श्री
रघुनाथ राठोड, समाजसेवक श्री बॉल प्रायोजक अतुल चव्हाण, त्यानंतर तोलामोलाचं सहकार्य यांच्या माध्यमातून लाभलं श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटर चाळीसगावचे सर्वे डॉक्टर तुषार अप्पासाहेब राठोड, त्यानंतर श्री विवेक परशुराम पवार, श्री स्वप्नील परशुराम पवार, श्री भाऊल चव्हाण सेवा कृषी केंद्र शेंदुर्णी लेह दिगर, ऍडव्होकेट सागर राठोड जळगाव कोर्ट, श्री मनोज जाधव शिक्षक जळगाव, राजेश नाईक संत सेवाला उत्सव समिती तालुका अध्यक्ष जामनेर, श्री भारमल नाईक सामाजिक कार्यकर्ते, श्री तुकडोदास नाईक सामाजिक कार्यकर्ते, श्री चेतन जाधव श्री सेवा आरटीओ सर्व्हिसेस, मुरली चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, श्री काशीनाथ चव्हाण संपादक पब्लिक लाईव्ह न्यूज नेटवर्क जळगाव, श्री प्रेम जाधव, श्री दीपक जाधव सेवा कन्स्ट्रक्शन, श्री विनोद जाधव सामाजिक कार्यकर्ते, श्री एम एस जाधव ईश्वरी एंटरप्राइजेस, पपेश रमेश पवार चव्हाण, श्री गजानन रियल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर, श्री रोशन चव्हाण कृषिका इव्हेंट्स, श्री दादू जाधव मास्टर ॲक्वा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या संपूर्ण आयोजन समितीमध्ये या तोलामोलाचं ज्यांनी या ठिकाणी काम केलंय आणि महत्वाच्या क्षणांमध्ये त्यांच्या हातून स्पर्धा पार पडते आहे. आयोजन समिती काशीनाथजी चव्हाण, पपेजी चव्हाण, सुनीलजी नाईक, बादलजी नाईक, अतुलजी चव्हाण, विशालजी चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडते आहे. त्यानंतर हा येतोय षटकार, षटकाराच्या साह्याने धावसंख्या 47 धावा, माफी असावी 53 धावा, 53 53 धावा. स्ट्रायकिंगला चेतन चव्हाण, चेतन स्ट्रायकिंगला आहे आणि बघा 53 धावा धावफलकावरती चौथं षटक चाललंय आणि ज्याप्रमाणे टाकलंय ना तर निश्चितच चांगलं कामगिरी. परंतु आता मात्र ड्राईव्ह करत असताना बॉलला एक्स्ट्रा कव्हरला भेदत बॉल सीमा पार चौकार आणि चेतन चव्हाण काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, संयम राखलाय. षटक समाप्त, 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 57, 57 धावा. स्ट्रायकिंगला आता अतुल चव्हाण असतील, माही स्ट्रायकिंगला, गोलंदाजी मार्क वरती राकेश. पहिलाच बॉल समोर टाकला होता, बॅकफुटला चांगला पंच, कव्हर पॉइंटला बॉल डीप कव्हरला भेदत चौकार. माही बरसतायत अतुल चव्हाणच्या बॅट मधून चौकार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल सुरुवातीला सीमा पार आणि खरं तर हा प्रॉपर क्रिकेटिंग फटका होता. अतुल चव्हाणचा अगदी बॉलच्या वर गेले, लाईन मध्ये गेले, गॅप भेदला आणि कव्हरला हा नेत्रदीपक मन मोहून टाकणारा चौकार पाहायला मिळाला. थोडासा टप्प्याचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी खालच्या दिशेला लागतोय, त्यामुळे शॉट मिड विकेटला, कोणतीही धाव नाही, डॉट बॉल येईल. धावसंख्या धावफलकावरती 61, 61 धावा. ओ ज्याप्रमाणे रिॲक्शन होती असं वाटलं की बॅटची कडा होती का, नक्कीच डोक्यावरती हात जरूर गेले. तो जर हा झेल घेतला असता जितूने, जितू नाईक सहजासहजी चुका करत नाही क्षेत्ररक्षणामध्ये, एक जळगाव परिसरातील बेस्ट विकेट किपर, सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आतापर्यंत मानले गेले आहेत. सीझन बॉल वरती अनेक स्पर्धा खेळल्या आहेत जितू नाईक, आता तेच कॅप्टनच्या भूमिकेमध्ये समोर खेळलाय. अगदी ताकदीने हा फटका खेळला होता, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चांगली फेकी आणि सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 62 धावा, 62. चेतन चव्हाण, चेतन आज काय बॅटिंग करतोय बघा. चेतनचा कालच्या दिवसामध्ये खेळ जरूर चांगला नसला, परंतु आजच्या दिवसात बघा तो संयमाने खेळ करतोय, धावा करतोय, बॉलच्या लाईन मध्ये येतोय. थोडासा समोर टाकलेला बॉल शॉर्ट टर्म पुल केलाय अलॉंग दी कार्पेट, जमीन लगत खेळून केलाय हा बॉल.
आता ही सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 63. ओ इनसाइड आउट, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, पकडला गेला असेल. आणि आता मात्र अतुल चव्हाणचा संपवला खेळ सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. आणि धक्का क्रमांक दुसरा. कॅप्टन बॅक टू दी पवेलियन. जिस तरह से खेले है ना चेतन चौहान, अच्छी बल्लेबाजी चलती हुई मैदान के अंदर, और कल के दिन में जरूर बल्ले से रन आए नहीं, लेकिन आज के दिन में क्या खेले है। पहली ओवर से खुद को संभाल के खेला है, हर बॉल पे शॉट सिलेक्शन अच्छा देखने को मिला है, और उसकी बदौलत अब अपने रन संख्या पर जाकर पहुंचे हैं। अब खेल रहे हैं चेतन चौहान। 13 गेंदों में 38 रनों पर खेल रहे चेतन। अच्छी बल्लेबाजी कह सकते इस तरह से पहली ओवर से खेले चेतन। देखा जाए तो हर बॉल पे रन आए। थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना संघाचे संघमालक शैलेशजी पवार आता गोलंदाजी मार्क वरती। निलेश खोलवर टप्प्यावरचा बॉल इनसाइड आउट, प्रॉपर कनेक्शन, अच्छा खेला है चेतन चौहान। इनके बल्ले से आता हुआ एक मैक्सिमम। थैंक यू डीजे। जिस तरह से खेले चेतन, इस शॉट को देखिए, इनसाइड आउट, प्रॉपर स्टैंडिंग ओवेशन दिया है इस बॉल को, और जिस तरह से एक्स्ट्रा कवर में खेला है 6 रन प्राप्त किए। फिर से एक बार चेतन तैयार। इस बार फुल टॉस बॉल डीप स्क्वायर लेग के रीजन में बॉल जाता हुआ सीमा पार आता हुआ है 4 रनों के लिए। चेतन के बल्ले से 4 रन आते हुए, और इस 4 रनों के साथ अब अपने निजी स्कोर पर जाकर पहुंचे हैं। 45 रनों पर जाकर पहुंचे। 48, माफ कीजिएगा, 48 रनों पर 2 रनों की जरूरत होगी अपने 50 रन के लिए, लेकिन अंपायर का फैसला आता हुआ व्हाइट बॉल। व्हाइट की बदौलत रन संख्या आप जाकर पहुंचेंगे 74। 74 रनों पर 2 बड़े झटके लगे हैं लाखागुर सनराइजर टीम को। इस बार खेला है बड़ा, और सीधा सीमा के बाहर ये 6 रनों के लिए, और इस 6 रनों के साथ 50 रन पूरे। थैंक यू।
समाप्तीनंतर 123 धावा धावफलकावरती आणि 124 धावांचं आव्हान जयसेवाला प्रतिष्ठान संघासमोर ठेवलंय. लाखागोर सनरायझर संघाने चांगली बॅटिंग केली. चेतन चव्हाणने जरूर शतक झळकावू शकला नाहीये, परंतु तदनंतर मात्र 2 षटकांमध्ये धावा आल्या नाहीये. त्यांना स्ट्रायकिंगवर आणण्याचा प्रयत्न झाला नाही, परंतु चांगली खेळी. 123 धावा आणि 124 धावांचं आव्हान. भेटूया दुसऱ्या धावात. धन्यवाद.
सुरुवात करायची आहे. पंच आपले ऑफिसर पंच तर सुरुवात होते या सामन्यामध्ये. जर बघितलं तर 123 धावा केल्या आहेत पहिल्या डावात. 124 धावांचं आव्हान. स्ट्रायकिंगला जितू जितू नाईक. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 123 धावा केल्या. 124 धावांचं आव्हान. पहिलाच बॉल जितू नाईक. डॉटने सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती समोर टाकला होता. समोरच्या दिशेला बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न. अगदी सीझन बॉल वरती पंच करतात ना, बॅकफुटला जात कट करतात ना, तशाच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु गती नव्हती या बॉल वरती, त्यामुळे हा फटका तेवढा चांगल्या प्रकारे खेळू शकले नाहीये जितू नाईक. आणखी एक डॉट येईल. ओ स्लोअर वन बॉल. आणि आणखी एक डॉट येईल. वारंवार गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जर बघितलं तर निश्चितच धावा रोखल्या, बांधून ठेवले आतापर्यंत जितूला. जितू सारखा फलंदाज आताही कट करण्याचा प्रयत्न. हो डोक्यावरती हात गेले. निश्चितच काय बॉल होता. आयडियल डिलिव्हरी म्हणण्यासारखं नाही. अगदी समोरच्या दिशेला टाकून बॅकफुटला खेळण्यासाठी भाग पाडलं जितूला आणि डॉट बॉल पेश केला. या पहिल्या षटकामध्ये काहीतरी चकित पाहायला मिळते आपल्याला. चमत्कार म्हणावा लागेल गोलंदाजीमध्ये. आणखी एक डॉट बॉल. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फंबल झालाय, परंतु नकार देत आहेत जितू. एका बाजूला धाव घेण्यासाठी नकार. आणखी एक डॉट. प्रत्येक डॉट बॉलने प्रेशर वाढेल, कारण 124 धावा तुम्हाला करायच्या त्या 10 षटकांमध्ये. सुरुवात पॉवर प्लेची पहिल्या षटकाची काय गोलंदाजीमध्ये चांगली होते आहे. अगदी बांधून ठेवलं. फुलर लेनचे बॉल, त्यानंतर गुडलेन त्या बॉलवरती वळवण्याची क्षमता, व्हेरिएशन, एक्स्ट्रा कव्हरला प्रॉपर कनेक्शन. परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलंय याच ड्राईव्ह साठी. म्हणजेच की शेवटच्या बॉलवरती येते सिंगल धाव. पहिला षटक समाप्त आणि धावसंख्या धावपलकावरती झाली आहे एक सिंगल.
खातं ओपन. पाच लागोपाठ डॉट बॉल आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल. म्हणजेच की बघा काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये, अतिशय बांधून ठेवलं. आणि जितू सारखा फलंदाज संघर्ष करताना पाहायला मिळतोय पहिल्या षटकात. चेतन चव्हाण गोलंदाजी मारतोय, पहिलाच बॉल खराब, दिशा भटकले, दशा खराब, पुल करत मिळाला हा धमाका षटकार. षटकार आलाय आणि थँक्यू डीजे. ज्या प्रकारे हा फटका खेळलाय ना जितूने, जितू सहजासहजी शांत बसणार नाही आहे. अनेक स्पर्धांमध्ये जितू अशा प्रकारे संयमाचा खेळ करतो. पहिल्या षटकामध्ये मात्र एक सिंगल धाव आली, त्यानंतर पहिलाच बॉल आगाज केलाय खेळीचा. या 6 धावेने 6 धावा येत आहेत जितूच्या बॅटमधून. धावसंख्या आता 7 वर जाऊन पोहोचेल. दुसऱ्या डावातला खेळ चाललाय, 124 करायचे आहेत. आता ही वाव, काय फटका, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, आउट ऑफ द पार्क षटकार. आणि जितू पवार, जितू नाईक बरसतोय, धावा करतोय पहिले 2 बॉल, आणि पहिल्या 2 बॉल वरती आले आता मॅक्सिमम 2 षटकार. आणि बघा पहिल्या ओव्हर मध्ये जरूर मनोहर हवी राहिला असेल, मनोहरचा दबदबा राहिला असेल, परंतु जितू नाईक आता सांगतोय थांबा जरा, माझी बॅटिंग अजून बाकी आहे. आणि चेतन चव्हाण सारख्या गोलंदाजांवर पहिल्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके खेळून बॅकफुटला ढकलले. आता प्रेशर वाढेल चेतन वरती. तिसराही आलाय का? हो आलाय, तिसरा मानवला द्यायचं, बॉल सीमा पार, 3 बॉल आणि षटकाराची हॅट्रिक. जितू नाईक ही इज ऑन फायर. जितू नाईक 3 बॉल 3 षटकार आणि बॅकफुटला आता ढकलल्या गेल्या. प्रेशर दबावाच्या क्षणांमध्ये आता चेतन चव्हाणला दबाव टाकावा लागेल जितूवरती. त्या डॉट बॉलच्या मदतीने जर विकेट घेऊन गेले ना तर नाव होईल चेतनचं, कारण धावा आल्यात. परंतु स्ट्रायकिंगला जितू आता या बॉल साठी. स्लोवर ऑन बॉल उडवलाय, हाई बॉल अगदी सीमा पर षटकार. थँक्यू. थँक्यू डीजे. आणि 4 बॉल 4 षटकार. जितू नाईक, आता नाईक साहेब कुठेतरी या मॅच मध्ये आता शक्ती प्रदर्शन करतात, खेळतायत बॉल सोबत. 4 बॉल 4 षटकार. 6 बॉल 6 येतील का? कारण कालच्या दिवसामध्ये 5 बॉल 5 आलेत, 4 आलेत पहिल्या 4 बॉल वरती. ओ नाही, समोरचा एक चांगला बॉल, सन्मान दिलाय बॉल वरती. आणि सन्मान देत असताना चांगल्या बॉलला सन्मान आणि खराब बॉलचा समाचार घेतलाय जितू नाईकने. 4 बॉल 4 षटकार लगावले, 5वा बॉल डॉट येतोय, म्हणजे की शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावसंख्या धावपलकावरती आता झाली आहे 25. आकोटप्याचा बॉल चांगला खेळलाय, प्रॉपर टायमिंग, आणि हाई बॉल सीमा पार.
थँक्यू डीजे. आणि पहिल्या 4 बॉलवरती 4 षटकार, नंतर एक डॉट बॉल. कारण जितू नाईकला माहिती होतं मी 6 बॉल 6 षटकार लगावू शकलो असतो, परंतु त्या 5व्या बॉलला त्यांनी अगदी सन्मानतेने खेळला, कारण नाव झालं असतं. आणि 5 बॉल 5 षटकार लगावले जितूने. बघा वेगळ्या स्क्रीनवरती आमचे मुख्य पंच प्रवीणजी इंगोले पाहायला मिळत आहेत. अनेक वर्षांचा अनुभव, 2001 पासून पंचगिरीमध्ये त्यांचा अनुभव, आणि त्यानंतर आतापर्यंत 2025 म्हणजे 24 वर्षाचा अनुभव आहे. आणि खरं तर एवढा अनुभव एखाद्या पंचाला सोपं नसतं पंच बनणं. अनेक वर्षाचा अनुभव, त्यानंतर तो अनुभव गोळा करून अशा स्पर्धांमध्ये पंचगिरी करता आहेत प्रवीणजी इंगोले. पहिलाच बॉल स्लोवर वन ने सुरुवात. डॉट येतोय. फुलटॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, परंतु सरळ हातामध्ये श्रीरक्षकाच्या. मागच्या 5 बॉलवरती 5 षटकार आले असले तरी मनोहर आता गोलंदाजी मार्कवरती आहे. षटक क्रमांक पहिला 8वा, एक सिंगल धाव त्याने खर्च केली, आणि तिसऱ्या षटकामध्ये तोच त्याच्या स्पेलमध्ये बॅक आलाय. म्हणजे की 2 बॉल डॉट. तिसराही आलाय का? हो, तिसराही बॉल डॉट. काय गोलंदाजी करतो आहे मनोहर, आणि टाळ्या वाजवत असताना मनोहरसाठी. कारण खरं तर अशा प्रकारचा स्पेल फार कमी पाहायला मिळतोय आपल्या बंजारा प्रीमियर लीग आणि बंजारा समाजातील या युवांना, खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली या आयोजन समितीने. खरं तर अनेक खेळाडूंनी त्यांचा क्लास दाखवला या मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस, ऑन साइडला गॅप भेटला आहे, बॉल सीमा पार, चौकार. चांगला बॉल पेश केला, सन्मानाने खेळून काढला. या बॉलला पुश केलंय. पुश करो खुश करोचं समीकरण पवनच्या बॅट मधून. फुलटॉस, बॉल हवेत असेल परंतु गॅप मध्ये बॉल जातोय अगदी सीमा पार. पंचांचा इशारा, षटकार. प्रेक्षक वर्ग आज लोड गर्दी हाय हॅलो करत असताना पाहायला मिळत आहे मेगा स्क्रीनवरती. प्रेक्षक वर्ग बघा हाय हॅलो करतायत. खर तर त्यांची आज या दिवसामध्ये बघा हास्य स्मित अगदी चेहऱ्यावरती. अनेक खेळाडू सुद्धा आहेत, आणि खर तर या स्पर्धेची क्रेज एवढी आहे. बंजारा प्रीमियर लीग वर्ष 4 स्पर्धेचा आज दुसरा दिवस. संघमालक जय सेवालाल प्रतिष्ठा संघाचे सन्माननीय शैलेशजी पवार मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतात, काहीतरी सांगत असताना खेळाडूंना की कशा प्रकारचा खेळ तुम्हाला करायचा आहे. मेगा स्क्रीनवरती आणि कॅमेरा आल्यानंतर काही प्रेक्षक अगदी कॅमेरा बघून त्याची रिॲक्शन चेंज करतायत. काही चिमुकले या सामन्याचा आनंद घेत आहेत, काही स्टेजवरती बसून प्रेक्षक सामना घेत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अतुल चव्हाण. पहिला बॉल अतुलचा आखोटप्प्याचा. अगदी हा बॉल जणू काही गिफ्ट दिला आहे, आणि तो एक्सेप्टही केला जितूने षटकार लगावत असताना. 6 धावा. आणि थँक्यू. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. आणि गेल्या या 3 वर्षापासून ज्याप्रमाणे ही स्पर्धा पूर्णत्वाला जाते ना, या स्पर्धेचं संपूर्ण श्रेय जाईल संपूर्ण आयोजन समिती, सन्माननीय श्री काशीनाथ भाऊ चव्हाण, नंतर विशालजी चव्हाण असतील, पपेजी चव्हाण, या सर्वांच्या या सहकार्याने आणि मेहनतीने ही स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. संपूर्ण आयोजन समिती
3.1 षटकांचा खेळ, 47 धावा, 47. बॉल अगदी एक टप्पा सीमा पार, चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आताही हा बॉल अगदी निघून जातोय वेगाने, डॉट येईल. आणि ज्याप्रमाणे ही स्पर्धा चालली आहे ना, अतुल चव्हाण चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर त्याने चांगला कमबॅक केला, चौकार जरूर लगावला आणि डॉट बॉल येईल. समोर खेळलाय ऑन साइडला, काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक फंबल, बॉल सीमा पार, जितूला आणखी मिळतो एक, चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने आता निश्चितच धावसंख्या पुढे सरसावते. 55 धावा, 55. जितू नाईक. ते थोडस कॅचेटची मांग होती, परंतु खूप जास्त दूर यष्टिरक्षकाच्या पाहायला मिळाला, त्यामुळे डॉट बॉल येतोय. अनेक प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत आणि सहप्रायोजक तदनंतर सर्व खेळाडू मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक प्रेक्षकांची आज अलोट गर्दी पाहायला मिळते. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आहे आणि उद्याच्या दिवसाला 2 सेमीफायनल, एक तिसऱ्या प्राइज साठी एक तो सामना असेल, त्यानंतर एक ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये, जो की या स्पर्धेतला सर्वोत्तम सामना असेल. हाय हॅलो करत असताना प्रेक्षक वर्ग बघा, खेम्यामध्ये सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाच्या खेम्यामध्ये आपण बघू शकतो मुख्य प्रायोजक त्या ठिकाणी अगदी खुर्च्यावरती बसून हा सामना एन्जॉय करतायत, सामन्याचा आनंद घेतायत. खरं तर ही क्रेज आहे या स्पर्धेची. अनेक प्रेक्षक वर्ग मेगा स्क्रीनवरती आजच्या दिवसाला पाहायला मिळत आहेत. आज प्रेक्षकांची मांदी आडी या मैदानावरती. स्ट्रायकिंगला तप्पवन, पहिलाच बॉल लोअर फुल टॉस डीप होत होता, परंतु आउटसाइड दिले, डाऊन दिले, पंचांचा इशारा. व्हाईट बॉलने सुरुवात,
या 5व्या षटकातली धावसंख्या आता वाव डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार देख हा लगावलाय पवनच्या बॅट मधून हा मॅक्सिमम धमाका षटकार थँक्यू थँक्यू डीजे धावसंख्या धाव प्रकारती 62 धावा 35 बॉल करायच्या आहेत 62 धावा 35 मध्ये 62 ची गरज अकोटप्याचा बॉल बॉल हवेत असेल हो सुटतोय झेल आणि निश्चितच हा झेल होऊ शकला असता शेवटच्या क्षणांमध्ये हा झेल सुटतोय त्यामुळे कुठेतरी आता येणाऱ्या काही षटकांमध्ये कुठेतरी तुम्हाला त्या भोगाव्या लागतील वाव या फटक्याला जणू काही आरसा दाखवला बॉलला बॉल सीमा पार पवन बरसतोय हा षटकार चांगला खेळला या बॉलला आणि बॉल जातोय सीमा पार आणि बॉल अगदी सीमा पार आहे 6 या धावेच्या मदतीने 50 धावा आणि काय खेळतो आहे जीतू नाईक
आता गरज आहे 31 बॉल 42 धाब्यांची. एकोणावीस बॉल आणि 51 धावांवरती खेळतोय, ज्यामध्ये 7 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने स्ट्राईक रेट जर बघितलं तर 268.42च स्ट्राईक रेट जितेंद्र नाईकचं. 10 बॉल 29 वर खेळतोय पवन चव्हाण. म्हणजेच की या दोघांची जोडी आता या सामन्यामध्ये मन मोहून टाकते. आणखी एक वेळ आलेला भेटले, खेळलाय लाल फूल पिला फूल आणि जितेंद्र नाईक आपकी बॅटिंग ब्युटिफुल. वाव. थँक्यू थँक्यू. आमच्या स्पर्धेचे सहप्रायोजक सन्माननीय श्री सुभाष देशमुख जाधव साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी मंचावरती होत आहे. साहेबांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. अध्यक्ष वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोळा जिल्हा बुलढाणा. आणखी एक थोडासा पायावरचा बॉल सरळ वेध घेतोय शरीराचा, डॉट येईल. 88 धावा. आता गरज आहे 29-36. 29 बॉल 36 धाब्यांची. लोअर फुल टॉस डीपला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. सहजतेने या बॉलला परत करतायत. 28 मध्ये करायचे 35. 28 बॉल 35 ची गरज. लोअर फुल टॉस गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत नाही पोहोचणार. बॉल मैदानाला आग लावणारा येतो आहे पुन्हा एकदा चौकार. चांगला खेळलाय समोर प्रॉपर टायमिंग, परंतु आहे क्षेत्ररक्षक अगदी फाईन सजवलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षकांना या लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह साठी सिंगल येईल. 25 बॉल 30 करायचे आहेत. एका बाजूला जितेंद्र नाईक 23 बॉल 62 वर खेळतोय. 12 बॉल 30 वर पवन चव्हाणची खेळी. या दोघांनी आज काहीतरी संकटात टाकले गोलंदाजी. हो, हा मात्र असं वाटतंय हा बॉल सीमा पार गेलाय आणि निकितच हा बॉल डेट असेल.
हा डेड बॉल असेल. डेड बॉल. धावसंख्या 94 धावा. 94. 25 बॉल करायच्या 30. डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरवरती एकही धाव आली नाही. डॉट बॉल. 6 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 94. 94. बिनबाद. आता करायच्या 24 बॉल आणि 30 धावा. जगदीश पवार. जग्गू गोलंदाजी मार्क वरती. चांगला खेळलाय. बॉल प्रॉपर अगदी हवेच्या दिशेला. हवा हवा के साथ आता हुआ हे मॅक्झिमम. 6 धाब्यांसाठी. जितू नाईक. 25 बॉल. 68 धावा. डीपला नक्कीच. ओ आता ही बॉल खराब क्षेत्ररक्षण. सीमा पार. चौकार. चौकाराच्या साहाय्याने 104 धावा. आता करायचा 21 बॉल आणि 20 धावांची. आपल्या पंचावरती मंचावरती या स्पर्धेचे सहप्रायोजक सन्मान्य श्री सुभाष देशमुख जाधव साहेब मंचावरती बसून या सामन्याचा आनंद घेतात. त्याचा समवेत या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सन्मान्य काशीनाथ भाऊ चव्हाण, धरमसिंग, करण सिंग या सामन्याचा आनंद घेत आहेत. टॉस के बॉलचे प्रायोजक सन्मान्य श्री अभिजितजी चव्हाण, श्री ग्राफिकचे सर्वे सर्वा यांचं शुभ आगमन. दादांचं स्वागत. एकशे 5 धावा. 19 बॉल आणि करायचे 19. बॉल हवेत पकडला गेलाय. झेल आणि जितू आता यांचा संपवलाय खेळ. जितू बाद मोठा धक्का, परंतु या मॅचला पूर्णपणे संपवू जरू शकले नाही, परंतु अगदी जवळ हा सामना घेऊन गेलाय जितू. जितू बाद होतील पहिल्याच बॉलवरती. 17 बॉल करायचे आहेत. 19. 17 मध्ये 19 धावा करायच्या आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती निलेशच्या बॅट मधून हा षटकार. रिव्हर्सिव्हचा प्रयत्न प्रॉपर बॉलच्या लाईन मध्ये आले नाहीये, त्यामुळे नक्कीच लेग बायच्या स्वरूपात धाव येते. आमचे सन्माननीय मुख्य पंच प्रवीणजी इंगोले सांगत असताना उफ गोलू
टॉस बॉल खेळलाय चांगला आणि बॉल सरळ श्री ग्राफिक्स ला मानवंदना देत आलाय षटकार. आता गरज आहे मात्र 6 धाव्यांची. जर या बॉलवरती षटकार आला तर हा सामना संपेल. 14 बॉल करायचे 6 धावा. चांगला प्रॉपर खेळलाय. गॅप मध्ये बॉल जातोय. एक टप्पा 2 टप्पा सीमा पार चौकार आणि आता मात्र 2 धाव्यांची गरज. आणि हा सामना जिंकलाय या चौकाराच्या मदतीने. वाव काय खेळलाय हा संघ. सेवालाल प्रतिष्ठान संघ अगदी एकतर्फी 8 ओव्हर मध्ये 124 धावा ठोकले. जितेंद्र नाईकची चांगली खेळी आणि तदनंतर त्याच्या सोबतीला पवनचा चांगला खेळ आणि 30 बॉल 73 धावा. प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरता आहे जितेंद्र नाईक. वेल प्लेड.